सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. माझे नाव आहे अंजली महादेव देशमुख. आता आपल्या गावामध्ये आपल्याला प्रशिक्षण आहे महिलांना 10 दिवसाचं. त्यामधला आजचा 5वा दिवस आहे. असं वाटलं की पहिल्यांदा 5व्या दिवशी पण आपल्याला असं वेगळं काहीतरी शिकायला भेटेल की नाही हे माहिती नव्हतं, पण आज सरांच्या समोर आल्यानंतर आपण काहीतरी वेगळंही शिकू शकतो हे आज समजलं. त्यामधून त्यांनी आपल्याला आपण किती खातो, काय खातो आणि कसं खातो हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. त्यानंतर आपण नीट बोलू शकतो का, ऐकू शकतो का, किंवा काहीतरी एखादा पदार्थ नीटपणे बनवू शकतो का. पहिल्यांदा त्यांनी विचारलं की आपण भाकर बनवू शकतो का. भाकर ही आपल्या दैनंदिन जीवनातली गोष्ट आहे, पण ती आपण बनवू शकतो. परंतु तो सुद्धा आत्मविश्वास सरांनी आपल्याला दाखवून दिला. ती एखाद्याला जर आवडली किंवा ती त्याला पटली तरच ती आपल्याला बनवता येते हे सिद्ध होतं, हे आज सरांनी सांगितलं. नंतर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांनी असं शिकवलं की आपण सोयाबीन पासून अनेक पदार्थ बनवू शकतो. मोजक्या महिलांना माहिती होतं की ते आपण सोयाबीन पासून मोजके पदार्थ बनवू शकत होते. त्यांनी सांगितलं, पण कोणी काही सांगितलं. पण सरांनी आज सांगितलं की सोयाबीन पासून आपण कॉफी बनवू शकतो, नंतर त्याची खारमुरी बनवू शकतो, नंतर जामन बनवून दाखवले सरांनी, आणि नंतर ते काय सोया टेस्टी बाईट, सोया टेस्टी बाईट आणि खाकरा असे पदार्थ बनवून दाखवले. आणि ते सर्वांना खूप आवडले आणि टेस्टी होते. आणि ते खरंच खूप इझी होते की कोणतीही महिला ती बनवू शकत होती. पण पहिल्यांदा असं बघताना वाटलं की ते आपण बनवू शकत नाही, काहीतरी वेगळं आहे. पण ते खूप साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने होतं आणि ते सर्वांना जमेल असं मला वाटतं. आणि ते का महत्त्वाचं आहे, बनवून केवळ बनवता तर येतं, पण ते किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी हे सरांनी सांगून दिलं. जेणेकरून आपण सोयाबीनचे पदार्थ, आता आपल्या शेतामध्ये सहसा तर सोयाबीनचंच पीक आहे, परंतु ते आपण घरी किती वापरतो, किती काहीच वापरत नाही. आपण ते बाजारला घालतो का, तर आपल्याला त्याच्यापासून काय बनवायचं माहितीच नाही. जरी माहिती असेल तरी ते आपण नाही बाई वेळच नाही, आता हे कधी बनवू मी असं वाटतं. पण नाही, स्वतःच्या तब्येतीची आपण पहिल्यांदा अगोदर काळजी घेतली पाहिजे. का, कारण आपण घरची गृहिणी आहोत. एक काय म्हणायचं की त्याला मुख्य माणूस म्हटलं तरी हरकत नाही. कारण एक जर बाई जर घरामध्ये झोपली तर संपूर्ण घर झोपल्यासारखं होतं. आणि एक जर बाई झोपली असेल आणि सगळं घर जर आजारी असेल तर ती पूर्णपणे सांभाळू शकते घराला. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी कशातून घेता येईल, तर आपण दररोज जे अन्न ग्रहण करतो त्याच्यातून घेतली पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही काय खाता, किती खाता आणि कसे खाता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते सरांनी आज आपल्याला पटवून दिलेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं शेतामध्ये पिकलेलं सोयाबीन ही सगळ्यांनी संपूर्ण न विकता स्वतःसाठी काहीतरी भाग काढून ठेवला पाहिजे आणि त्याचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. एवढंच मी सांगू शकते. धन्यवाद.